स्वागत आहे इंडियन कुकिंगमध्ये. आज आपण मस्त वांग्याची भाजी बनवणार आहे. त्यासाठी मी इथं 5 ते 6 वांगी घेतलेली आहे. पाहू शकता मस्त असे मधून कट करायचे. त्यानंतर आपण वाटण्यासाठी शेंगदाणे, खोबरे, लसूण आणि कारळं घेतलेलं आहे. मस्त परतून घ्यायचं. त्यानंतर आपण या कढईमध्ये आपण चिरलेले वांगे ॲड करणार आहे. ते वांगे मस्त परतून घ्यायचे. हे वांगे परतून घेण्यासाठी आपण इथं 2 पळी तेल ॲड केलेलं आहे. हे 2 ते 3 मिनटं परतून घ्यायची एक साईड. त्यानंतर आपण दुसरी साईड परतून घेणार आहोत. त्यासाठी आपण इथं झाकण ठेवलेलं आहे. पाहू शकता एक साईड परतून झालेली आहे आपली. पाहू शकता असे ब्लॅक होते थोडे. या ठिकाणी आपण वाटण पण ग्राइंड केलेलं आहे. मस्त असे वांगे परतून झालेले आहे. त्यानंतर आपण कढईत अजून थोडं तेल ॲड केलेलं आहे. त्यामध्ये थोडी जिरी, हळद, गरम मसाला, घरचा मसाला, थोडा सौदा मसाला, लाल तिखट, आपण घरचा मसाला ॲड करू या ठिकाणी थोडा. त्यानंतर आपल्या कोथिंबीर नसल्यामुळे आपण या ठिकाणी थोडी धना पावडर ॲड केलेली आहे. पाहू शकता. हे मस्त असं परतून घ्यायचं. त्यानंतर आपण या ग्राइंड केलेलं वाटण ॲड करणार आहोत. ते मस्त साईडने बबल्स येत नाही तोपर्यंत मस्त परतून घ्यायचं. 2 ते 3 सेकंद मस्त हलवत राहायचं, कारण की खाली लागलं नाही पाहिजे. पाहू शकता साईडने मस्त बबल्स आलेले आहे त्या ठिकाणी. आता आपण यामध्ये वांगे ॲड करूया. वांगे ॲड केल्यानंतर तुम्हाला जर सुक्कं वांगं हवं असेल तर थोडं नॉर्मल वॉटर मिक्स करा. नाहीतर तुम्हाला खूप जास्त लोकांसाठी भाजी बनवायची असेल तर तुम्ही थोडं जास्त वॉटर मिक्स करू शकता. मी थोडं जास्त टाकलेलं आहे. आणि 5 ते 10 मिनटं आपण मस्त मंद आचेवर ठेवलेले. पाहू शकता आपली भाजी खूप भारी झालेली आहे. व्हिडिओवर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.